लेट्स कंटिन्यू. रस्ता असल्या कारणाने स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. ठीक आहे. वातावरण तसं थंडी आहे, वाढत चालली, वाढली तर पाहिजे. आलेलो आहोत बायपासला. बायपासच्या खालचे काहीच असे लोकेशन आहेत की जिथं फारसं ट्रॅफिक लागत नाही. त्यातलं हे एक लोकेशन. कधीही या, इथं फारशी वाहनं नसतात. तुम्ही सहजरित्या या बाजूने त्या बाजूने जाऊ शकता. स्पीड ब्रेकर का टाकल्यात देव जाणे, इथं काही गरजही नाही आहे.
इथून ते हलत नाहीत. टू व्हीलरवाले एकदम कडेच्या लाईनमध्ये असतात. राहते फक्त मधली लेन, ती सगळंच वापरतात. असं नाही म्हणतात की बाबा 4 चाकी एखादी बस ट्रॅव्हलरच असते, सगळेच असतात. कधी कधी तर असं होतं की तू पुढे जातोय का मी पुढे जातो त्यावरून भांडणं चालू असतं. म्हणजे पडवा पडवा अशी काही उतरून मारामारी नसते. तरी ट्रॅफिक कमी वाटतं. बघूया पुढे गेल्यानंतर. बावधन बुद्रुक, बावधन खुर्द कुठे आहे बस स्टॉप. ट्रक चालला
2 दिवसापासून इथेच बंद आहे. ठिकाणी नुसतेच फॉलो आहेत, सेगमेंट जोडलेले नाही आहेत.
तिथली कामं पटकन झाली. उदाहरणार्थ हे हेच असं हे बालेवाडी स्टेडियमचं मेट्रो स्टेशन असं वाटते अजून 3 महिन्यात मेट्रो स्टेशनच सुरू होईल. नुसतं स्टेशन सुरू होईल. आता ही मेट्रो ओव्हरहेड वायरिंग आहे का ट्रॅक करंट आहे याचं काहीच माहिती नाही मिळाली. कारण आणि कसं आहे सुरू जर करायचे असेल तुमच्याकडे किमान कुठल्या तरी एका एंडने किंवा मधला काय असेल ते 5 ते 8 किलोमीटरचा सेक्शन रेडी पाहिजे तर तुम्ही ऑपरेशनलमध्ये आणा. अजून तरी तसं काहीच दिसत नाही. भुजबळ चौकापाशी आलोय पोचत. पलीकडे लाईन आहे. पलीकडे तर कदाचित शूटिंग नाही दिसणार. स्टेडियमच्या मेट्रो स्टेशनचं काम एवढं झालं आणि त्याच्या शेजारी हे दुसरं मेट्रो स्टेशन आहे की जे बायपास लगत येते. ह्याला काय नाव असेल देव जाणे. ह्याचं काम हाच तो फरक आहे ना. मग पेपरवाले कुठल्या तोंडानं म्हणतात की 60 ते 70% काम झालं. 60 ते 70% काम झालं याचा अर्थ की तुमचा एकूण 27-28 किलोमीटर लांबीचा असणारा जो मार्ग आहे त्यापैकी काही किलोमीटरचा मार्ग तुमचा पूर्णपणे तयार हवा. तसंही नाही आहे. स्टेशनची कामं नीट नाही आहे. भुजबळ चौक गेला. आपल्या पुढे एक नेक्सा चालू आहे. तिचा काही वेग वाढत नाही आहे. वाढला इथं थोडंफार डांबर टाकलं त्याचा फटका इथं बसला. जाऊ दे नेक्स्टचा काही वेग वाढत नाही आहे. आपण पुढे निघून जाऊ. कधी इथं गाडी थांबून कधीच पळत
सुधारणार नाही असं नाही, पण कधी सुधारेल माहिती नाही. आणि त्याचं सोयरसुद्धा कोणालाही पडलेलं नाही आहे. लाईन बरीच आहे, पण ठीक आहे, इथं पोलीस असतात, लाईन पटकन निघते. तर एक लाईन ठेवा, 2-2 लाईन करू नका. 2 लाईन केल्याने काही होणार नाही, वाहनं अडकतात पुढची येणारी. आणि त्यानं शेवटी त्रास सगळ्यांनाच होतो. इथं पोलीस दादा उभे असतात, ते त्यांचं चांगलं काम करतात. अशी भरपूर गर्दी असते, त्यामुळे ते एकाच वेळेला एका बाजूची वाहतूक सोडली जाते. अंडरपास खूप छोटा आहे, साधं आहे. ज्यावेळेला हा अंडरपास बांधायचा चालणार होता, मोठं काम करायचं, त्यावेळेला यांनी लक्ष नाही दिलं त्या गोष्टीकडे की इथं वाहतूक वाढवली. इथं ट्रॅफिक होतं तर 15 मिनटं जास्तीचा वेळ पकडून निघावं. पुनवडे गावातनं बास्केट ब्रिज रावेतकडे जाणार रस्ता म्हटलं तरी चालेल, तुम्ही निगडीला जाऊ शकता. रस्ता एवढाच राहिला, वाहतूक भयंकर आहे. DP मध्ये नक्की किती रस्ता मीटरचा आहे हे काय माहीतच नाही. मोठा असेल कदाचित, कारण रस्त्याच्या बाजूने बघितलं तर पक्की बांधकामं आत आहेत. जी साधी बांधकामं आहेत, जी सहजासहजी काढता येतील किंवा काढल्यानंतर फारसा खर्च होणार, ती बांधकामं बरीचशी पुढच्या होऊ शकतं. जेव्हा महानगरपालिकेला जाग येईल किंवा खरंच गरज वाटेल की आता करायची गरज आहे, त्याला हे होऊ शकतं किंवा होणारही ते. हे तितकंच खरं. ज्या पद्धतीनं प्लॅनिंग करायला पाहिजे त्या पद्धतीचं प्लॅनिंग होत नाहीये. आणि कुणी कितीही म्हणा, कितीही सांगा, काही करा, काहीही फरक पडत नाही. कारण सत्तेत बसणारे आणि सत्तेच्या विरोधात बसणारे दोघेही सामील आहेत. त्याच्यामुळे असंच होत चाललंय. रस्त्याला आधी 8 स्पीड ब्रेकर होते, हो 8 होते, अवघ्या 300 मीटरच्या अंतरात. बरं, रस्त्याचं काम झालं, सगळे काढून रबलर स्ट्रीप टाकल्या आणि फक्त इथं 1 स्पीड ब्रेकर ठेवला. तर मान्य केलंच पाहिजे की इथं सुधारणा झाली. पण अजूनही काही असे रस्ते आहेत की 1 किलोमीटरच्या अंतराला 14 आणि 15 स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेले. कोणाचं घर आलं, काय आलं, टाका स्पीड ब्रेकर.
लोक वागतात हे कळतच नाही. आपण डाव्या साईडला वळून गाडी काढली, काढावी लागते ती जागा तर काढायची. आता इथं त्या कॉर्नरला टपर आहेत. आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पवना नदीवरचा. पलीकडे रावेत पुंधारा म्हटला तरी चालेल. ठीक आहे, तर थांबू इथं.